आणि सिद्धांत खानू या संघाने मात्र टॉस जिंकलाय. चूज टू फील्ड मात्र अशी भूमिका घेतली. जाऊया पहिल्या सेमीफायनलच्या सामन्याकडे. थँक्यू सो मच, धन्यवाद. आता झालेल्या सामन्याचा सामनावीर ज्याच्या नावाने गौरवण्यात येतोय तो अजिंक्य स्पोर्ट्स क्लबचा खेळाडू सचिन पवार, ज्यानं 6 चेंडूत 18 धावा आणि 1 विकेट घेतला होता. अशी बहारदार कामगिरी करणारा खेळाडू सचिन पवार याला सामनावीराच्या किताबानं नवाजण्यात येतंय. सामनावीराचा किताब दिला जातोय. सचिन पवार आमच्या दिशेने येतोय, कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. खूप सुंदर अशी खेळी, 18 धावांची खेळी, 6 धावात 6 चेंडूत 18 धावा आणि 1 विकेट सुद्धा मिळवण्यात यश मिळवतं आपल्या संघासाठी. भरीव अशी कामगिरी. सामन्याच्या शेवटच्या चेंडू, मला वाटतं सेकंड लास्ट चेंडूवर थोडेसे जायबंदी झाले होते, परंतु आता ते पूर्णपणे त्यातून तंदुरुस्त होताना आमच्या दिशेने येत आहेत. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा सचिन पवार या खेळाडूचं, अजिंक्य स्पोर्ट्स क्लबचा खेळाडू. उपांत्यपूर्व फेरीचा सामना होता. थोड्याच वेळात सामनावीराचा किताब त्यांना दिला जातोय सचिन पवार. चला तर अभिनंदन या ठिकाणी सचिन पवार यांचं अभिनंदन. टॉस या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र 6 चेंडू आणि 18 धावांची खेळी आणि त्याचप्रमाणे 1 गडी मात्र त्याच्या मोबदल्यामध्ये त्यांचा पाहायला मिळाला. तर आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र सचिनला मिळतोय. सचिन मॅन ऑफ द मॅच मात्र मिळतंय. बॅक टू बॅक मला वाटतं दुसरं मॅन ऑफ द मॅच असेल तुझं. आणि या मॅचबद्दल आणि या संपूर्ण मॅन ऑफ द मॅचबद्दल काय सांगशील? सर्वप्रथम रिंगणे बौद्धजन सेवा संघ मुंबई ग्रामीण पुरस्कृत भीमज्योत स्पोर्ट्स क्लब रिंगणे यांचे मी आभार मानेन की त्यांनी आम्हा सर्वांना इथे एक म्हणजे क्रिकेटसाठी प्रोत्साहित केलं आणि आमचा गेम दाखवण्यासाठी आम्हाला पुढे आणलं. अशाच प्रत्येक वेळेस तुम्ही अशी टुर्नामेंट अरेंज करत राहा. आमच्यासारखे चांगले चांगले प्लेयर यातून निघत राहतील आणि खूप चांगलं नियोजन, चांगलं आयोजन त्यासाठी थँक्यू सो मच सचिन. आणि आणखीन एक टी शर्ट मात्र या ठिकाणी आपल्याला प्रदान केली जाते. थँक्यू सो मच. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र 6 चेंडू आणि 18 धावा सचिनच्या बॅटिंगमधून पाहायला. जाऊया सेमीफायनलच्या मॅचकडे. थँक्यू सो मच, धन्यवाद सचिन. आणि महेशजी, दुसरा सामनावीराचा किताब पटकावताना सचिन पवार, अजिंक्य स्पोर्ट्स क्लब गोळ या संघाचा खेळाडू. खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलं त्याने आणि संघाला सेमीफायनल पर्यंत नेऊन पोहोचवण्यात यश मिळवलंय. आणि आता थोड्याच होणारा सामना सर सांगायचं प्लीज. धन्यवाद. काय नाव आहे त्यांचं? सातत्याने आम्ही विचुंब्या माथाडीमध्ये आम्हाला सर्व रत्नागिरीच्या खूप प्रेम असतं गाववाल्यांचं. जेवढे आपण गाववाल्यांची आपण निष्ठा असतो ना तेवढेच खूप मोठे असतात. आपले देवरंग सर यांचं देखील खूप मनापासून आभार असेल. वकीलची मॅच बघण्यासाठी खास बाई करून इकडे आले आहेत आणि सातत्याने आम्ही प्रॅक्टिस करत असतो माथाडीमध्ये आणि त्यांच्यामुळेच आपल्याला खूप सारे विकेट इथे भेटतात. त्यांचं पहिलं ग्रामस्थांचा खूप आभार मानले पाहिजे, कारण की आपल्याला हे जे आपण मॅच खेळतो ना मित्रांनो, ही मोठी खेळपट्टी भेटते ना, या सर्व आपल्या गावाला खेळपट्टी भेटते. त्यांचा देखील खूप मनापासून आभार असेल सर. असंच प्रेम करत राहा, सातत्याने तुमच्यासोबत असेल. चला खाणू, एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला भेटेल इथे. खाणू वर्सेस करतुडे असेल बहुतेक. कुरतुडे या दोघांमध्ये एक बलाढ्य संघ लढताना तुम्हाला पाहायला मिळेल. आपण पाहूया नंतर आवाज तांबे सरांचा. सर हिंदीमध्ये बोला, खूप चांगला गोड आवाज आहे तुमच्यापर्यंत, हिंदीपर्यंत पोहोचून द्या. आपण देखील मराठी समालोचन करूच. धन्यवाद नागेश साहब. दरमियान खेल को शुरुआत होती हुई कच्चा कच भरा हुआ स्टेडियम. टिकटों की बिक्री अभी भी जारी है पनवेल स्टेशन पे. ब्लैक नाइट टिकटें बेची जा रही है. विश्व रत्न चषक 2025 ये 2 ओवर का मैच खानू वर्सेस कुरतुड़े, ये 2 टीमों के बीच. कुरतड़े की टीम पहले बल्लेबाजी करते हुए ओपनिंग जोड़ी मैदान में. काफी लंबा स्टार्ट लेके खानू की तरफ से गेंदबाजी भी तैयार. राइट आर्म ओवर द विकेट मारा करेंगे. केवल 3 फील्डर 30 यार्ड सर्कल के बाहर रखे गए पावर प्ले की वजह से, और बाद में फील्डिंग खुली जाएगी.
और इसी बीच अगली गेंद लेके तैयार प्रज्योत अपने ओर की अगली गेंद लेके। ये गेंद बहुत ही बेहतरीन शॉट मिड विकेट बाउंड्री के बाहर जाती है, फील्डर वहां पर मौजूद और वहां पर कोई गलती नहीं, पहले विकेट का पतन होता हुआ। बहुत ही शानदार गेंद थी, अच्छी दिशा तो दी थी जरूर, लेकिन टाइम को मिस किया और गेंद सीधी वेले में खड़े फील्डर के हाथ में जाती हुई। वहां पे कोई गलती नहीं, शानदार कैच लपक लिया गया और पहले विकेट का पतन यहां पर होता हुआ। तांबे सर, ग्रामीण क्रिकेट म्हटलं ना खूप त्रासदायक असं मी म्हणेल, कारण की कामातून काढलेल्या सुट्ट्या, त्यानंतर घरातून जसं आपण निघतो तसातून घराच्या खाल्लेल्या शिव्या किंवा गावाचं प्रेशर हे खूप मोठं असतं. जेव्हा आपला संघ गावासाठी खेळत असतो ना, खूप साऱ्या प्रेशर असतात की गावातून लागलं की तू काय करून आलास, जिंकून आलास की हारून आलास, परंतु मैदानावर चाललेले संघर्ष ते त्यांनाच माहीत असतं. म्हणून सर्व खेळाडूसाठी देखील मी खूप मनापासून त्यांचा आभार मानेन की एवढा वेळात वेळ काढून तुम्ही या मॅचमध्ये तुम्ही दाखल झालेले असतात. निश्चितच खूप मोठं स्टेटमेंट आहे, कारण हे आयुष्य आम्ही जगलोय. या आधी पण आम्ही घरी पण खोटं बोलून कुठे ना कुठे जायचो, 1-2 दिवसांनी घरी पोहोचायचो. घरच्याने विश्वास सोडलेला असायचा की जिवंत आहे की गेला, की जेव्हा समोर यायचो तेव्हा त्यांना कळायचं आहे बाबा, पण काय प्रताप करून आला तर हरून आलो. यावेळी स्विंग अँड मिस इथे मात्र हो, प्रज्योत आहे. काय प्रज्योत हा चांगला गोलंदाज आहे, चांगला कमबॅक करू शकतो. बॅटिंग त्याच्याकडून पाहायला बहादर बॅटिंग पाहायला भेटते. आणि ह्या टीममध्ये पाहिलात ना तर गावावर थेट ज्यांनी लांजा गाव, रत्नागिरी तालुका ज्यांनी गाजवलाय, रत्नागिरी जिल्हा ज्यांनी गाजवला असा किप्पर तुम्ही पाहताय सिवा, ज्यांनी सँडी SP मधून देखील प्राधान्य भरपूर वेळा केलाय. वैभववाडीमध्ये तुम्ही पाहिलात ना तर झुंजार संघात देखील त्यांनी प्रतिनिधित्व केलंय. असा खेळाडू तुम्हाला मैदानात पाहायला भेटतोय. धन्यवाद. अगली गेंद लेके प्रज्योत तैयार. ये गेंद बहुत ही शानदार शॉट, बेहतरीन कनेक्शन बल्ले का, गेंद सीमा रेखा के बाहर जाते हुए 6 रन के लिए करीब करीब 90 मीटर का एक छक्का, आग उगलता हुआ बल्ला, बेहतरीन बल्ले और गेंद का कनेक्शन सीमा रेखा के बाहर. गेंद बल्ले की गर्जन, रन आधा दर्जन छक्के के लिए. तुम्हाला नक्कीच इथं ड्रामा पाहायला भेटणार आहे, कारण की ह्या मॅच मध्ये खूप सारे लक्ष असेल, कारण ही मॅच फायनल साठी तुम्हाला गिनती जाणार आहे. 2 बॉल असतील. ही मॅच नक्कीच ड्राम्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार, कारण की इकडे पाहिलं तर कैलासाच्या दुसरे बॅटून तुम्हाला पाहायला भेटतोय. ये गेंद बहुत ही बेहतरीन गेंद, टिप्पा खाते थोड़ी सी नीचे रहते विकेट के पीछे शानदार कीपिंग का नमूना पेश किया. कोई मौका नहीं, अंपायर पे दबाव डालना चाहते, वाइट करार दिलाना चाहते, लेकिन अंपायर अपने निर्णय पर डटे हुए, जाने माने अंपायर. बहुत ही बेहतरीन गेंद थी, टिप्पा खाती थोड़ी सी नीचे रहती हुई, शानदार वापसी होती हुई. गेंदबाज प्रज्योत की थोड़ा सा बांध के रखा है अगली गेंद पर. इसके पहले गेंद पर जो शानदार सिक्सर लगाया था उनके बल्ले से, और एक बार फिर से लंबा स्टार्ट उनका. प्रज्योत तैयार. ये गेंद बहुत ही बेहतरीन गेंद थी, फिर से एक बार यॉर्कर लेग डिलीवरी थी, गुड लेग स्पॉट पर थी, कोई मौका नहीं. और इसी बीच ओवर की भी समाप्ति होती है. पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोर इस वक्त 8, 1 विकेट के नुकसान पर 8. 2 ओवर का ये मैच खेला जा रहा है. खानू वर्सेस. जरा प्लीज फर्स्ट एज बॉक्स घेऊन जायचं प्लीज, हाताला इजापत झाले. प्लीज जरा आपल्या मंडळ प्लीज थोडा बँडेज घेऊन जायचे. फर्स्ट एड घेऊन जायचं आहे. जरा मैदानात खेळाडू जायबंदी झालेला आहे. कमिटी मेंबर फर्स्ट एड का जरा बंदोबस्त करायचा है. और इसी बीच फिर से एक बार खेल को शुरुआत होती हुई, थोड़ी देर के लिए रुका हुआ खेल, 1 ओवर का खेल समाप्त होती 1 विकेट के नुकसान पर. स्कोर हुआ है 8, 1 विकेट के नुकसान पर 8. खानू की टीम ने पहले टॉस जीता था. प्लीज अनिल, आपले सर्व कार्यकर्ते प्लीज कुठे आहेत त्यांनी प्लीज जरा स्टेज जवळ यायचं. और अब देखते हैं आखिरी और निर्णायक और किसके हाथ में दिया जाता है. स्कोर केवल 8 है. सेमीफाइनल का मैच चलता हुआ, हाई वोल्टेज ड्रामा जिसे कहा जाएगा. अब तक तो बांध के रखा है बल्लेबाजों को. एक छक्का, केवल एक ही छक्का लग चुका है अब तक. 2 ओवर का मैच, सेमीफाइनल का मैच. जो टीम इस मैच को जीतेगी वो सीधी फाइनल में एंटर करेगी. और अब देखते हैं गेंदबाज कौन है. कैलाश मुंबई पुणे एक्सप्रेस हाईवे की एंड से मारा करेंगे. एक ही छोर है यहां पर, हालांकि दोनों तरफ से खेला जा सकता है, लेकिन अच्छा निर्णय कमिटी का. और इसी बीच ये गेंद बहुत ही बेहतरीन गेंद थी, बहुत ही शानदार गेंद, कोई मौका नहीं, गेंद को छोड़ा है.
पटका नहीं, अगर पटका होता तो गेंद बाउंस होकर विकेट कीपर के ऊपर से भी जा सकती थी, लेकिन शानदार गेंदबाजी का नमूना, बेहतरीन सोच, अनुभवी गेंदबाज नजर आते हुए। ये गेंद फिर से एक बार फुल टॉस गेंद थी, उसको सही तरह से नजर दी है, गेंद मिड विकेट की दिशा में जाती है, लॉन्ग ऑन की बाउंड्री की तरफ जाती हुई, गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर, 4 रन का इशारा आता हुआ। टीम को पहले बल्लेबाजी के लिए आमंत्रण दिया था और स्कोर इस वक्त 12। दूसरा ओवर जारी है, सेमीफाइनल का मैच है, 50,000 की लड़ाई, चमचमाती हुई ट्रॉफी पे नजर सभी खिलाड़ियों की। विश्व रत्न चषक पर कौन अपना नाम सुवर्ण अक्षरों में लिखता है, ये अब की बात कुछ ही पल में साफ हो जाएगा। और इसी बीच तैयार गेंदबाज, ये गेंद बहुत ही बेहतरीन गेंद थी, शानदार गेंद थी, बहुत ही बेहतरीन, टिप्पा खाती थोड़ी सी बाहर की तरफ निकलती हुई, लेकिन वाइड का इशारा अंपायर का जा रहा, टर्न हुई, टिप्पा खाते थोड़ी सी काटा बदला उन्होंने और गेंद सी विकेट कीपर के दस्तानों में, लेकिन वाइड लाइन को छूकर बाहर गई थी गेंद। ये गेंद फिर से एक बार बैट का ऊपरी हिस्सा लगा, एज लगा है, यहां पर खतरा हो सकता है रन आउट का। फिर से एक बार थोड़ी सी खड़बड़ी मची है, लेकिन वहां पर एक रन भागकर पूरा किया दोनों बल्लेबाजों ने मिलकर। थोड़ी सी गड़बड़ाहट हुई जरूर है, लेकिन एक रन को नहीं रोक पाएंगे, एक रन तो पूरा किया। इस एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 14। कुरतड़े पहले बल्लेबाजी करते हुए खानू टीम ने टॉस जीतकर फील्डिंग का फैसला किया था, वो चेस करना चाहती है, सामने टारगेट देख के बल्लेबाजी में कुछ बदलाव करना चाहती थी, और अब तक उन्होंने अपनी पकड़ मजबूत रखी है, बांध के रखा है, बल्लेबाजों को हाथ खोलने का मौका नहीं दिया है। अब गियर चेंज करना पड़ेगा कुरतड़े की टीम को, टॉप गियर में गाड़ी चलानी पड़ेगी। स्कोर इस वक्त 14, दूसरा ओवर जारी है, दूसरा यानी कि आखिरी सेमीफाइनल का मैच, हाई वोल्टेज ड्रामा, विश्व रत्न चषक 2025, 50,000 के लिए लड़ाई चलती हुई इस मैदान पर। कल से लेकर आज तक ये 2 दिन इस मैचों का आयोजन भीमज्योत स्पोर्ट्स क्लब रिंगने मुंबई ग्रामीण की तरफ से। ये गेंद बहुत ही बेहतरीन गेंद थी, गुडलिंग स्पॉट पर, वहां पर खतरा हो सकता है रन आउट का, थ्रो भी पहुंचता हुआ और इसी बीच रन आउट के रूप में फिर से एक बार विकेट गिरता हुआ। स्कोर वहीं पर रुका हुआ 14, विकेट का पतन होता हुआ। सेमीफाइनल की इस मैच में कुरतड़े वर्सेस खानू यदि टीमों के बीच पहले बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया गया था खानू की टीम ने कुरतड़े की टीम को, और अब ये दूसरा विकेट गिरता हुआ अक्षय के रूप में, जिन्होंने एक छक्के की सहायता से केवल 6 रन का योगदान दिया अपने टीम के लिए। स्कोर इस वक्त 14, कुरतड़े का सेमीफाइनल का मैच। अब देखते जीत का परचम कौन लहराता है। टूटूगो पंच टूटूगो, 2 गेंदें अभी भी शेष है, आखिरी और निर्णायक ओवर की। यह गेंद बहुत ही बेहतरीन गेंद थी, फिर से एक बार देखते हैं अंपायर का क्या इशारा आता हुआ। शानदार गेंद थी, कोई मौका नहीं, हालांकि जोरदार प्रहार करने की कोशिश थी उनकी, सफल नहीं बने बल्लेबाज। गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में जाके गिरती हुई, कोई मौका नहीं, विकेट कोई गलती नहीं की विकेट कीपर द्वारा, और गेंद को वापस लौटा दिया बिना किसी रन से। डॉट गेंद इस निर्णायक मैच में। अगली गेंद लेके फिर से एक बार तैयार कैलाश, ये गेंद बेहतरीन शॉट, सीमा रेखा के बाहर गेंद जाती, फील्डर मौजूद, गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए बहुत ही बेहतरीन शॉट, मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन के लिए गेंद निकलती हुई, देखते ही सीमा पार, छक्के की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 20, और इनिंग यहां पर ही खत्म होती हुई 2 ओवर के समाप्ति के बाद। स्कोर इस वक्त इस सेमीफाइनल के मैच में पहले बल्लेबाजी करते हुए कुरतड़े 11 का 20 जीत के लिए 12 गेंदों में 21 रनों की जरूरत है।
कैलास इथे ओपनिंग करतील यात काय शंकाच नाही. तर लवकर घाई करायची, काळोख होतोय प्लीज. आणि लगेच खानू संघाने प्लीज आपली सलामीची जोडी पाठवायची आहे. मागे मिस झाला होता खानू संघ, सेमीला हरला होता, ह्यावेळेस तुम्हाला पाहायचं आहे. विश्वदीप कोंडके, गोविड आणि विश्वजित कोंडके टॉस साठी लगेच यायचं आहे. लगेच तुमचा सामना इथं खेळवला जाईल. सेमीफायनलची मॅच तुम्हाला इथं रंगताना पाहायला भेटेल. एक चांगला मुकाबला, हाय व्होल्टेज तुम्हाला ड्रामा इथं पाहायला भेटेल. ही मॅच ही रंगताना तुम्हाला निश्चित पाहायला भेटेल. आणि ही स्पर्धा जी अपुरी असते या प्रेक्षकामुळे, आज पाहताय तुम्ही ज्या कॅमेरासमोरचे प्रेक्षक आहेत हे तुफान गर्दी केली आहे. या सर्व प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक असं स्वागत असेल. प्रेक्षकाशिवाय हे प्रेक्षक हे मोतीबिंदू असतात, हे नेत्रदीप असतात या मॅचसाठी. आणि या सर्व प्रेक्षकांनी जी स्पर्धा डोक्यावर उचलून घेतली आहे या सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून हार्दिक असं स्वागत करतो. भीमजी स्पोर्ट कप लीगने मुंबई व ग्रामीण विश्वरत्न चषक 2025 या 2025 मध्ये सर्वांचं मनहर्षक असं स्वागत, सर्वांचं मी मनापासून हार्दिक असं स्वागत करतो. आमचे कॅमेरामॅन लाईव्ह टेलिकास्ट पाहताय तुम्ही, ASC लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहताय घर बसल्या आनंद. चला बॅट्समननी घाई करायचंय. खाणू प्लीज खाणू बॅट्समन पाठवायचे आहेत. नो डाऊट दोन्ही फलंदाज सलामीचे असेल न बघता देखील मी सांगू शकतो प्रज्योत आणि कैलास इथे ओपनिंग साठी इथे सज्ज होतील. आणि टार्गेट सेट करायचं आहे 2 ओव्हरमध्ये 21 धावा इथे पूर्ण करायचे आहेत. सर्व प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक असं स्वागत असेल. आमच्या विचुंब्याचे लाडके सुपुत्र नाझीम हे देखील इथं उपस्थित झाले मॅच बघण्यासाठी. यांचा देखील मनापासून हार्दिक असं स्वागत असेल. येणाऱ्या काही फेब्रुवारी महिन्यामध्ये विचुंबे प्रीमियर लीग इथे माथाडीच्या मैदानामध्ये कालभैरव मैदानामध्ये तुम्हाला पदार्पण होताना पाहायला भेटणार आहे. ही मेजवानी असेल क्रिकेटसाठी. येणाऱ्या 12 बॉलमध्ये तुम्हाला 21 धावा करायचे आहेत. एक हाय व्होल्टेज सामना. हा ड्रामा कोण रचणार, हा ड्रामा कोण इतिहास रचणार. येणाऱ्या 12 बॉलमध्ये तुमचं भवितव्य, येणार 365 दिवस ही मॅच तुमच्या लक्षात राहील हेच कुठेतरी सांगताना पाहायला भेटेल. प्रत्येक षटकासाठी निर्वाण मुकेश कांबळे यांच्याकडून प्रत्येक 6 धावांसाठी तुम्हाला 100 रुपये कॅश प्राइस इथे दिले जाईल. एक हाय हिटर प्रज्योत आणि कैलास, नो डाऊट एक चांगला फलंदाज शिवाच्या नेतृत्वाखाली सातत्याने घडत आले आहेत. एक चांगलं नाव शिवा ज्याने लांजा तालुक्याचं नाव डोक्यावर घेऊन बसलाय. खाणू हे गाव त्याने अक्षरशः खानू आणि मठ हे दोन्ही आजूबाजूला आहेत, परंतु अनेक तारे सितारे इथे घडले आहेत. पहिला बॉल इथं फेकला जाईल. यावेळेस फक्त वेग 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 आणि वेग पाहायला भेटला, परंतु दिशा थोडीशी खराब आहे आणि इथं वाईट बॉल दिला जाईल. पंचाकडे नो आउट नो अपील, पंचाचा निर्णय अंतिम राहील. इथं पहिल्या धावाचं खातं म्हणजे येणाऱ्या 12 बॉलमध्ये आता समीकरण असेल 20 धावांचं. एक हाय व्होल्टेज मॅच प्रेक्षकांच्या आता मात्र तोबा गर्दी होताना पाहायला भेटले. आमचे लाडके या गावचे शिवकरचे सुपुत्र शुभम भगत यांचा मेजवानी शोरमा इथे स्टेजदार इथे 24 घेतली जाईल. यावेळी स्टेट अँड पाहायला भेटते. वेगाने धावते क्षेत्ररक्षक 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेणार का, इथे मात्र 1 धावेवर समाधान मानावं लागेल. आता स्ट्राईक असेल कैलासकडे. ही मॅच नक्कीच हाय व्होल्टेज होणार यात शंकाच नाही. इथं टॉस उडवला जाईल. विश्वदीप कोंडके आणि गोवळी या दोन्ही संघामध्ये. यावेळेस एक मोठी विकेट, एक मोठी सफलता इथे कैलासला मात्र माघारी परतावं लागतंय आणि एक मोठा विकेट इथं प्राप्त करताना कैलास बॅक टू पॅव्हिलियन. सिद्धांत मात्र आपली भूमिका बजावतोय. हेच करायचं होतं सिद्धांतला. एकाचा काटा काढला ना आपोआप बाकीचे काटे देखील बाजूला होतील हेच सांगताना सिद्धांत निश्चित करून देतोय. पहिला विकेट जरूर घेतलाय कैलासचा. एक मोठा हादरा इथे बसलाय. आता येणाऱ्या 2 धावा आतापर्यंत लागल्यात.
अजून पर्यंत 19 धावांची गरज असताना बघायचं आहे मॅच काय होणार आहे. नक्कीच हाय व्होल्टेज ड्रामा इथं तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मॅच 19-20 हे नक्कीच होणार आहे. कालपर्यंत तुम्ही पाहिलात ना तर तशाच मॅच रंगताना तुम्हाला पाहायला भेटलेत. या वेळेस पुन्हा एकदा सिद्धांत आपली सिद्धांत भूमिका पार पडतोय. ठोक डीजे. म्हटलं जातं ना की सेमीफायनलचं घर त्यांच्याबरोबर निश्चित ठरलेलं असतं. त्याच्यानंतर सेमीफायनल नंतर साऊथ आफ्रिका बऱ्याचदा सेमीफायनल मधून बाहेर गेली आहे. तसंच खानूचं देखील पाहता जवळ 3 वेळा सेमीफायनल परत आले, परंतु अजून खेळ बाकी आहे मैदानामध्ये. अजूनपर्यंत 9 बॉल बाकी आहेत आणि 9 बॉल मध्ये 19 धावांचा खेळ इथं शिल्लक राहिलाय. जर अजून एक विकेट जर ते प्राप्त केलं ना तर ASC लाईव्ह यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचा तुम्हाला कॅशबॅक इथं तुम्हाला दिला जाईल. नवीन फंद दाखल झाला मैदानामध्ये अभिषेक. यावेळी थोडीशी बॅट लेट झाली आहे. पंचाकडे दात मागितली आहे. पंच थोडेसे पाहायचं आहे. यावेळीचे थोडे नाराज झालेत. आता अभिषेक कमाल करेल का यानंतर खानू टीमला एक विजयाचा रस्ता दाखवणार का. जरी मॅच अभिषेकने काढली ना तर येणार 365 दिवस हा हिरो राहील या खानू संघाचा. यावेळी तुमचा माणसा ऑन साइडला जरूर खेळला. 1 रन पूर्ण केलाय. स्ट्राईक प्रोजेक्ट ठेवेल का आपल्याकडे पाहायचं आहे. आणि इथे मात्र 1 रन पूर्ण इथं केलाय आणि 1 धावेने धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे. 3 धावा धावफलकावर जाऊन आतापर्यंत पोहोचले आहेत. प्रज्योतला करावं लागेल. प्रज्योतला स्टार बनायचा या मॅच मध्ये. ही मॅच तब्बल 50,000 रोख रकमेची ही समसमती ट्रॉफी आपल्याला जर घरी घेऊन जायचं आपल्या गावात घेऊन जायचं असेल ना तर एक जादुली कमाली तुम्हाला करावी लागेल. यावेळेस फ्लोटला यॉर्कर चेंडू हेलिकॉप्टर उडवला आणि तो लँड झालाय सरळ आमच्या लाईव्ह टेलिकास्टच्या कॅमेऱ्याजवळ आणि येतोय एक लांब षटकार. मॅच जिवंत ठेवली आहे आणि धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे. 9 धावा धावफलकावर लागले आहेत. ऐकताय 6 बॉल आणि 12 धावा जास्तीत जास्त स्ट्राईक प्रज्योतकडे असली पाहिजे हेच कुठेतरी सांगताना पाहायला भेटतोय. जड मध्ये बॉल टाकला होता. हेलिकॉप्टर उडवला तो लँड जरूर झाला. सीमारेषा बाहेर. अशीच फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. स्वप्न जे तुम्ही गावापासून इथं मुंबईपर्यंत येतपर्यंत बघितला होतात मला कशी फलंदाजी करायची आहे त्या स्वप्नात तुम्ही रंगवला तो तुमची गोलंदाजी. किती विकेट घेतली आहेत. किती विकेट मला मॅन ऑफ द मॅच भेटली का. पण तुम्हाला प्रात्यक्षिक उदाहरण तुम्हाला मैदान दाखवताना मला पाहायला भेटते की डोळे बंद करून स्वप्न कधी पूर्ण होत नाही पण उघड्या डोळ्यांनी बघितले स्वप्न ती निश्चित पूर्ण होतात. हे मैदान तुम्हाला दाखवत पाहायला भेटेल. माय हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला भेटतोय. येणारे 6 आणि 6 बॉल मध्ये तुमचं भविष्य ठरलंय. तुमचे स्वप्न बघणारे गाव आले की मॅच ही 6 बॉल मध्ये तुम्ही 12 रन्स केले ना तर निश्चित इथं गाजा वाजा तुमच्या नावाचा तुमच्या गावाचा आणि तुमच्या वाडीचा नक्कीच होताना पाहायला भेटेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय विद्याधर. यावेळेस फक्त क्लिक केला. स्ट्राईक रोटेट ठेवेल का. हो निश्चित तेच पाहताना भेटेल आणि प्रज्योतने आपली स्ट्राईक इथे रोटेट केली आहे. आता मात्र 5 बॉल आणि 11 धावांची गरज. एक मोठा फटका आला ना तर इथं मात्र मॅचचा रंग आणि रूप बदलताना तुम्हाला पाहायला भेटेल. एक चांगली मॅच रंगताना पाहायला भेटते. हे सर्व श्रेय जाईल भीमजो स्पोर्ट क्लब रिंगणे मुंबई आणि ग्रामीण विश्वरत्न चषक 2025 मध्ये सर्व घडताना तुम्हाला पाहायला भेटतंय. ही मॅच जी थंडीच्या वातावरणामध्ये आता मात्र हात चोळताना काही प्रेक्षक नक चावताना तुम्हाला पाहायला भेटतील तशीच मॅच झाली आहे मित्रांनो. ही मॅच खूप रंगतदार पाहताना भेटतंय. यावेळेस फ्लॉटला आला बॉल आणि थेट पाठवलाय फ्लॉट मध्ये येतोय लांब 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 षटकार. ठोक डीजे.
होती आणि कुठे आणली ही मॅच. आमचे सर्व कार्यकर्ते देखील उभे राहिले, सर्व सीमारेषेच्या बाहेर ही मॅच गरम झाली मित्रांनो. या वेळेस गेलाय 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 पायाचा चेंडू आउटफील्ड आणि इथं मात्र चांगली झेल. आता मात्र कहाणी में ट्विस्ट, इथे मात्र सर्कस घडली जाते. इथे काय होतं आणि काय नाही हे सांगताना पाहायला भेटतं. हे क्रिकेटचं मैदान आहे मित्रांनो, सहजासहजी इथे कोणी हार मानायला तयार नाहीये आणि धावसंख्या जैसी ते तशीच. आता मात्र 4 बॉल आणि 3 बॉल आणि 4 धावांची गरज, 5 धावा. आता मात्र मैदानात आलाय. तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, तू इस गांव में मेहमान बनकर आया कर, तुझे तो पड़ी इस ग्राउंड की हुकूमत, तू या सुलतान बनकर आया कर. उतरलाय लांजाचा डॉन मैदानामध्ये शिवा कांबळे. शिवा कदम सॉरी उतरलाय मैदानामध्ये. आता मात्र नावातच दमछाक आहे. एक काळ त्यांनी गाजवला होता, आपल्या थोडासा इंजर्ड झाला, क्रिकेट पासून थोडासा लांब राहिला, पण अनेक क्रिकेट घडवण्याचं काम केलंय. 3 बॉल आणि समीकरण असेल 5 धावा. 3 बॉल 5 धावा. आता मग प्रेक्षकांची इथे हृदयाचे ठोके वाढतायत मित्रांनो. ज्याला हृदयाचा प्रॉब्लेम असेल त्यांनी ही मॅच पाहू नका. ही मॅच गरम झाली आहे. इथं मात्र हृदयाचे ठोके वाढतायत. धक 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 असे ठोके इथे मात्र निर्माण झाले आहेत. 3 बॉल आणि 5 धावा. मॅच ऑन इथे होताना पाहायला भेटली आहे. यावेळेस काय झालंय, डॉट आलाय. इथे बॉल, इथे मात्र आता क्रिकेटचा रंग बदलताना पाहायला भेटलाय. 1 बॉल डॉट आलाय म्हणजे 2 बॉल आणि 5 धाव्यांची गरज. कुठे मॅच चालली आहे मित्रांनो. हे सर्व घडू शकतं क्रिकेटमध्ये. विश्वरत्न चषक 2025 मध्ये हे सर्व काही घडू शकतं. 2 बॉल 5 धावा. इथे बसलाय फटका, नावाचा ब्रँड इथे दाखवलाय शिवा कदम आणि मॅच थेट नेऊन पोहोचले फायनलच्या रंगामध्ये. वेल डन क्रिकेट. चाहते फॅन फॉर इथं टी शर्ट काढली जाते. चांगली बॅटिंग इथे शिवाच्या माध्यमातून. हेच असतं, धब्बोमध्ये नाव नाही तर ब्रँड असला पाहिजे आणि ब्रँड दाखवताना शिवा कदम तुम्हाला पाहायला भेटलाय. तुम्ही फक्त ऐका, त्यानंतर मी फायनल करेन निश्चित. आमचे महेश शिंदे सर आणि सचिन तांबे सर हे दोघं आपल्याला ही मॅचचा तुम्हाला धावता समोर तुम्हाला सांगतील.